सातारा जिल्ह्यातील फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं महाराष्ट्र हादरलाय। या महिला डॉक्टरना अत्याचाराचा आरोप करत आत्महत्या केली होती आणि यामध्ये पोलिसांसह माजी खासदाराचा उल्लेख या महिला डॉक्टरनं केला। यामुळे अडचणीत आलेल्या फलटण पोलिसांनी आता मयत डॉक्टरलाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याच्या हालचाली सुरू केल्याचं दिसतंय। महिला डॉक्टरचा मृत्यूनंतरही छळ, डॉक्टरांविरोधात पोलिसांचं तक्रार पत्र। पोलिसांना नेमकं सांगायचंय काय, तर पोलिसांची आधी तक्रार का नाही? फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यूनं अवघा महाराष्ट्र हादरला। ज्या तऱ्हेनं या डॉक्टरनं हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली, त्यानं साताऱ्यातल्या साखर सम्राट पोलीस आणि आरोग्य यंत्रणेची मिलीभगत चव्हाट्यावर आली। पोलीस विभागातील PSI गोपाल बदनेवर डॉक्टरच्या शारीरिक आणि मानसिक छळाचा आरोप आहे। त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय उपस्थित होतोय। या संशयाच्या घेऱ्यात सापडलेल्या फलटण पोलिसांनी आता नव्यानं महिला डॉक्टरलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचे प्रयत्न सुरू केलेत का, हा सवाल आहे। कारण 16 जुलैला फलटण पोलीस निरीक्षकांनी या महिला डॉक्टरची तक्रार जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केल्याची माहिती आता पोलिसांनी दिली आहे। मृत डॉक्टरांच्या वर्तणुकीवर या पत्रातून आक्षेप नोंदवण्यात आल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। पण पोलिसांचा हा आक्षेप मृत डॉक्टरांच्या तक्रारीनंतरच का समोर आला, हाही सवाल आहे। कारण यातली सगळ्यात पहिली तक्रार ही मृत डॉक्टरनं 19 जूनला केली होती। 19 जूनचं हे तक्रारपत्र महिला डॉक्टरनं पोलीस उप अधीक्षकांना पाठवलं होतं, ज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाविषयी महिला डॉक्टरनं तक्रार केली। डॉक्टरांनी थेटपणे API जायपत्रे, PSI पाटील आणि बदने यांची नावं लिहिली होती। या पत्रानंतरच पोलिसांनी महिला डॉक्टरची तक्रार केली। 16 जुलैला जिल्हा शल्य चिकित्सकांना पोलीस निरीक्षकांनी पत्र लिहून महिला डॉक्टरच्या वर्तणुकीवर आक्षेप नोंदवला। पण ज्या पोलिसांची महिला डॉक्टरनं तक्रार केली त्यांच्यावर पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही। त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर त्यांच्याच अधिकाऱ्यांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत। त्यांना त्रास होत होता तर त्यांनी कोणाला तरी सांगणं, जेणेकरून याच्यामध्ये वेळीच आपण इंटरव्ह्यू केलं असं, नातेवाईक असतील, पोलीस प्रशासन असेल किंवा त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांमार्फत वेळीच त्याच्यामध्ये दखल घेतली गेली असती तर एका महिला डॉक्टरचा प्राण या ठिकाणी निश्चितच वाचला असता। ही घटनाची वेळ ती अतिशय दुर्दैवी आहे असं मला वाटतं। विशेष म्हणजे पोलिसांनी महिला डॉक्टरची तक्रार केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांनी तात्काळ यावर चौकशी समिती बसवली। ज्या चौकशी समितीला महिला डॉक्टरनं विस्तृत खुलासा केला। 4 पानी पत्र लिहित महिला डॉक्टरनं पोलिसांचे आरोप फेटाळले, ज्यात तारखेनुसार पोलिसांच्या अरेरावीचा भांडाफोड केला। महिला डॉक्टरनं पोलिसांच्या आरोपांना मुद्देसूदपणे उत्तरं दिली। 31 जुलै 2025 रोजी 3 आरोपींचे रिपोर्ट कसे बदलले गेले हे उघड केलं। 9 जुलै आणि 16 जुलैला आरोपींना फिट दाखवण्यासाठी पोलिसांनी दबाव टाकल्याचा उल्लेख डॉक्टरनं केला। बदने आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांच्या अरेरावीचा उल्लेख डॉक्टरनं केला। फेब्रुवारीपासूनच अशा प्रकारे त्रास दिला जात असल्याचा आणि वैयक्तिक जीवनात अडथळा आणला जात असल्याचा दावा डॉक्टरनं या खुलासा पत्रात केला। याच पत्रात खासदारांनी PA द्वारे कशा प्रकारे दबाव टाकला आणि बीडच्या असल्यानं हिणवल्याचा उल्लेख महिला डॉक्टरनं केला। या 4 पानी पत्रात महिला डॉक्टरांना पोलिसांच्या प्रत्येक आरोपाला पुराव्यानिशी उत्तर दिलं। एवढंच नाही तर 13 ऑगस्ट 2025ला महिला डॉक्टरनं संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली याची माहिती माहितीच्या अधिकाराद्वारे मागवण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस हल्ले नाही। आता मात्र डॉक्टरांच्या मृत्यूनंतर पोलीस तिच्या विरोधात केलेलं तक्रारपत्र उजेडात आणत स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करतायत का? पण पोलिसांचा हा प्रयत्न म्हणजे मृत्यूनंतरही छळण्याचा प्रकार असल्याचं विरोधक सांगतायत। आता ती काही साक्षीदार जिवंत नाही आहे, याच्या आधी पोलिसांनी कधी सांगितलं नाही। ते एखाद्या मुलीला बदनाम करायचं, कारण का तिने आरोप केलेले आहेत ते सगळे पोलिसांवर पण आहेत। बरोबर। त्यामुळे यंत्रणेवर झालेलं, म्हणून आम्ही म्हणतो की दिस इज अ इन्स्टिट्यूशनल मर्डर।
आणि अशा मर्डर्स महाराष्ट्रामध्ये अशा मर्डर्सचं प्रमाण वाढायला लागलं आहे. गणेश शिंदेचा हत्या, संतोष सूर्यवंशीची हत्या, संतोष देशमुखची हत्या, हे सगळे इन्स्टिट्यूशनल मर्डर्स आहेत. खरं तर एका उच्च शिक्षित डॉक्टरनं शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून स्वतःचं आयुष्य संपवलं. साखर कारखानदारांची दादागिरी आणि त्यांच्या मुजोरीला मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या छळानं महिला डॉक्टरचा बळी घेतल्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे मयत महिला डॉक्टरला न्याय देण्यासाठी प्रयत्न होणं गरजेचं असताना पोलीस खरंच यासाठी प्रयत्न करतायत का, हा सवाल आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत.